उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं शिबिर नागपुरात पार पडलं आणि या शिबिरात अजित पवार यांनी आपल्या मंत्र्यांना खडे बोल सुनावले। केवळ सुनावलंच नाही तर अजित पवार यांनी मंत्र्यांना सज्जड दम दिलेला आहे। मंत्र्यांना इतर कामं जास्त असतील तर पद मोकळं करा असा इशारा अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना दिलाय। अजित पवारांच्या सहित सगळ्यांचा ह्या आठवड्यातले 3 दिवस कुठले मुंबईत, ते बाकीच्या 4 दिवसात त्याला एखादा दिवस त्याच्या स्वतःच्या मतदारसंघाकरता किंवा आणखीन कशा करता आणि बाकीचे त्यांनी पक्षाकरता द्यायचे। मी आज निर्वाणीचा सांगतो, जर पक्षाच्या पेक्षा मंत्री महोदयांना काहींना इतर कामं जास्त असतील तर ते पद आपण मोकळं करूया आणि दुसऱ्याला कोणाला देऊया। मंत्री जर कोणी आळस करत असतील आणि लोकांकडे जाण्यापासून ते लांब राहत असतील, काम करत नसतील तर पक्षप्रमुखाला आदेश देणं भागच आहे। हो, तुम्हाला मंत्री केलं, ते डिपार्टमेंटचं मंत्री केलं तेवढं झालं। अरे पण जनतेमध्ये जा ना, तुम्ही जनतेत गेलं पाहिजे की नाही? पालकमंत्री म्हणून तिकडे जा, तुम्ही बोलण्यात काय चुकलं? ते बरोबर आहे, सगळ्यांनी काम करावं म्हणून ते बोलले। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात घणसोली आणि शिळफाटा दरम्यानचा मार्ग आता सज्ज झालेला आहे आणि या बोगद्याचा अंतिम टप्पा आज पूर्ण होणार आहे। या बोगद्याचा ब्रेक थ्रू कार्यक्रम पार पडणार आहे। यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित असतील। मुख्य बोगद्यापर्यंत पोहोचण्यासाठी अतिरिक्त बोगद्यासाठी 6 डिसेंबर 2023 रोजी खोदकामाला सुरुवात करण्यात आली होती। अतिरिक्त बोगद्यासाठी तज्ज्ञांच्या देखरेखीखाली 27,515 किलो स्फोटकांचा वापर करून 214 स्फोट करण्यात आले। हा प्रकल्प जपानच्या शिंकानसेन तंत्रज्ञानावर आधारित आहे, तर या प्रकल्पाची एकूण किंमत 1.8 लाख कोटी रुपये इतकी आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। स्नेहा, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात घणसोली आणि शिळफाटा दरम्यानचा हा अतिशय महत्त्वाचा मार्ग तो आता सज्ज झालेला आहे। आज अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीमध्ये ब्रेक थ्रू कार्यक्रम पार पडणार आहे, काय अपडेट? नक्कीच प्राजक्ता, मुंबई ते अहमदाबाद हा बुलेट ट्रेनचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला जात आहे। याच दरम्यान जर आपण पाहिलं तर घणसोली ते शिळफाटा दरम्यानचा हा जो बोगदा आहे, या बोगद्या दरम्यानचा ब्रेक थ्रू कार्यक्रम आज पार पडणार आहे। खरं तर हा जो या प्रकल्पाअंतर्गत संपूर्ण बोगदा येतोय तो 21 किलोमीटर खोल असा हा बोगदा आहे आणि आपण जर पाहिलं तर घणसोली ते शिळफाटा दरम्यानचा जो बोगदा आहे तो 4.8 किलोमीटर इतका असा हा बोगदा आहे। आणि जे ब्रेक थ्रू ज्या ठिकाणी करण्यात येणार आहे, या इथून स्टार्टिंग पॉईंटला मी उभी आहे, स्टार्टिंग पॉईंटपासून ते 1.8 किलोमीटर इतका आतमध्ये जाऊन त्या ठिकाणी ब्रेक थ्रू केलं जाणार आहे। खरं तर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। या दरम्यान मुंबई ते अहमदाबाद जे अंतर आहे ते कमी वेळात पार पडणार आहे। 12 स्टेशन्स या दरम्यान असणार आहेत। मुंबईतील BKC इथून ही बुलेट ट्रेन पहिलं स्टेशन असणार आहे, ते अहमदाबाद येथील साबरमतीपर्यंतचं लास्ट स्टेशन असणार आहे। या 12 स्टेशनवरती ही ट्रेन ज्या वेळेला थांबेल, सर्व थांबे घेईल, त्यावेळेला 3 तासाची वेळ लागणार आहे। तसंच काही वेळेला ही जी बुलेट ट्रेन आहे ती ठराविक थांब्यावरती थांबणार आहे, त्यावेळी 2 तास 7 मिनिटे इतका वेळ जो आहे तो कालावधी आहे या बुलेट ट्रेनला लागणार आहे। आपण जर पाहिलं तर हा जो बोगदा आहे तो ठाणेच्या खाडी खालून देखील गेलेला आहे आणि त्या दरम्यान देखील बराच मेहनत करावी लागणार आहे, कारण त्या खाडी खालून हा बोगदा गेलेला। आत्ता जरी पाहिलं तर डोंगर खणून हा बोगदा जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि संपूर्ण आतमध्ये जाऊन हे जे खोदकाम आहे ते करण्यात आलेलं आहे। आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून हे जे खोदकाम आहे ते करण्यात आलेलं आहे। या दरम्यान जरी आपण पाहिलं तरी आतमध्ये गेल्यावरती देखील डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला असे 2 बोगदे देखील आतमध्ये तयार करण्यात आलेले आहे, जेणेकरून एक बाजू जी असणार आहे ती बँड्रासाठी तर दुसरी बाजू अहमदाबाद जाण्यासाठी असा हा मार्ग असणार आहे। त्यामुळे नक्कीच लोक जी आहेत ती प्रतीक्षित आहेत की कधी ही बुलेट ट्रेन सुरू होईल आणि आमचा प्रवास जो आहे तो सुखकर होईल आणि कमी वेळात देखील पार पडेल। ठीक आहे स्नेहा, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।
मोनो रेल्वेची सेवा आजपासून अनिश्चित काळासाठी बंद झालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं मोनोरेल बंद पडण्याच्या घटनांमुळे चर्चेत होती. यामुळेच MMRDAनं मोनोरेलच्या संपूर्ण व्यवस्थेचा कायापालट करण्यासाठी मोनोरेल बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. या बंद दरम्यान जुन्या मोनोरेलचं नूतनीकरण, नवीन रेक सुरू करणं आणि अत्याधुनिक सिग्नलिंग यंत्रणा बसवण्याचं काम केलं जाणार आहे. हैदराबादमध्ये तयार झालेली कम्युनिकेशन बेस्ट ट्रेन कंट्रोल ही आधुनिक सिग्नलिंग यंत्रणा बसवण्यात येते. यामुळे मोनोरेल सेवा अधिक सुरक्षित होणार असून 2 गाड्यांमधील अंतर कमी होऊन प्रवाशांना वेळेवर सेवा मिळणार आहे. याशिवाय MMRDAनं 10 नवीन मेक इन इंडिया रेकची खरेदी केली आहे. मोनोरेलमधून दैनंदिन प्रवास करणाऱ्यांना आता पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा लागणार आहे. महायुती सरकारनं गेल्या वर्षीपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि या योजनेमुळे महायुती सरकार सत्तेत येण्यास मदतही झाली. या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी आता सुरू आहे. या योजनेमध्ये काही पुरुषांनी घुसखोरी केल्याचं तसंच शासकीय महिला अधिकाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आल्यानंतर लाडकी बहीण योजनेतील बोगसगिरीला चाप लावण्यासाठी सरकार अलर्ट मोडवर आलेलं आहे. आता सरकारनं eKYC अनिवार्य केलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी. लाडक्या बहिणींना आता eKYC बंधनकारक करण्यात आलेला आहे. या प्रक्रियेमध्ये गेल्या काही महिन्यांपासून जी काही बोगसगिरी सुरू होती त्याला आळा घालण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे. काही नवीन गाईडलाईन्स नाहीये. ओरिजिनली सुद्धा या GR मध्ये नमूद करण्यात आलेल्या होत्या. eKYC साधारणपणे महाडीबीटी पोर्टलवर ज्या ज्या काही स्कीम्स राबवल्या जातात त्या सगळ्यांना eKYC ही प्रक्रिया फॉलो केली जात असते. साधारणपणे 91 अशा योजना आहेत ज्याच्यामध्ये eKYC हे त्या ठिकाणी रुटीन ही प्रोसिजर आहे आणि तीच लाडकी बहीणमध्ये पण आहे. eKYC मुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे. कारण त्यांचं eKYC ऑथरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे. म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्या निमित्ताने येणार आहे. आता एक मोठी बातमी. मोनो रेल्वेची सेवा आजपासून अनिश्चित काळासाठी बंद झालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं मोनोरेल बंद पडण्याच्या घटनांमुळे चर्चेत होती. यामुळेच MMRDAनं मोनोरेलच्या संपूर्ण व्यवस्थेचा कायापालट करण्यासाठी मोनोरेल बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. या दरम्यान जुन्या मोनोरेलचं नूतनीकरण, नवीन रेक सुरू करणं आणि अत्याधुनिक सिग्नलिंग यंत्रणा बसवण्याचं काम केलं जाणार आहे. हैदराबादमध्ये तयार झालेली कम्युनिकेशन बेस्ट ट्रेन कंट्रोल ही आधुनिक सिग्नलिंग यंत्रणा बसवण्यात येते आणि यामुळे मोनोरेल सेवा अधिक सुरक्षित होणार असून 2 गाड्यांमधील अंतर कमी होऊन प्रवाशांना वेळेवर सेवा मिळणार आहे. याशिवाय MMRDAनं 10 नवीन मेक इन इंडिया रेकची खरेदी केली आहे. मोनोरेलमधून दैनंदिन प्रवास करणाऱ्यांना आता पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा लागणार आहे. आता बातमी आहे दादा वहिनींमधल्या जुगलबंदीची. नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचं शिबिर पार पडलं आणि या शिबिरात राष्ट्रवादीचे नेते, खासदार, मंत्री आणि आमदार उपस्थित होते. यावेळी खासदार सुनेत्रा पवार यांनी पक्ष, संघटना आणि उमेदवारीबाबत बोलताना पक्षाला काही सल्ले दिले. तर उमेदवार निवडण्याबाबत सुनेत्रा पवारांनी दिलेल्या सल्ल्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिश्कील टिप्पणी केली. विजयी होणारेच उमेदवार निवडा असं सुनेत्रा पवार म्हणाल्या. त्यावर हे मला चांगलं लक्षात ठेवावं लागेल. संघटना कशी वाढवायची आहे हे आधीच सांगितलं असतं तर मी कुठे गेलो असतो असा मिश्कील टोला अजित पवार यांनी लगावला. आपल्याला लगेचच विस्तार करायचा नाही. उलट महाराष्ट्राबाहेर 10 ते 15 अशा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करायचं आहे जिथे आपण विजय मिळवू शकतो किंवा सक्षमतेने वाटाघाटी करू शकतो. प्रत्येक मतदारसंघासाठी आपल्याकडे मायक्रो प्लॅनिंग हवं. तेथील समाजरचना काय आहे, त्या मतदारसंघातील लोकांच्या 3 महत्त्वाच्या समस्या कुठल्या आहेत आणि प्रत्येक बूथसाठी नेमका आराखडा काय आहे हे जाणून घ्यायला पाहिजे. बढती आणि संघटनात्मक जबाबदाऱ्या किंवा निवडणुकीतील उमेदवारी ज्याचा उल्लेख सुनेत्रा पवारांनी केला की कोणाला उमेदवारी दिली पाहिजे, काय केलं पाहिजे, तर आता ते मला जास्त चांगलं लक्षात ठेवावं लागेल. संघटना कशी वाढवायची हे आधीच मला सांगितलं असतं तर मी कुठे गेलो असतो.
ह्याच्या आधी मी भाषण करायचो त्यावेळेस रात्रभर माझा गृहपाठ व्हायचा आणि मग सकाळी भाषण करायचो. आता फक्त असं झालं की त्यांनी भाषण केलं आणि मी पण भाषण करतोय. माझा रात्री गृहपाठ झालाय, त्याच्यामुळे त्या पद्धतीनंच चाललंय. ते तिथं नोंद चाललेली आहे. बरोबर आहे, हे ठीक बरोबर आहे. आता कुठलं नाही झालं की माझं काय रात्री खरं नाहीच आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं शिबिर नागपुरात पार पडलं आणि या शिबिरात अजित पवार यांनी आपल्या मंत्र्यांना खडेबोल सुनावले. केवळ सुनावलंच नाही तर अजित पवार यांनी मंत्र्यांना सज्जड दम दिला. मंत्र्यांना इतर कामं जास्त असतील तर पद मोकळं करा असा इशारा अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना दिला. अजित पवारांच्या सहित सगळ्यांचा ह्या आठवड्यातले 3 दिवस कुठले मुंबईत, ते बाकीच्या 4 दिवसात त्याला एखादा दिवस त्याच्या स्वतःच्या मतदारसंघाकरता किंवा आणखीन कशा करता आणि बाकीचे त्यांनी पक्षाकरता द्यायचे. मी आज निर्वाणीचा सांगतो, जर पक्षाच्या पेक्षा मंत्री महोदयांना काहींना इतर कामं जास्त असतील तर ते पद आपण मोकळं करूया आणि दुसऱ्याला कोणाला देऊया. मंत्री जर कोणी आळस करत असतील आणि लोकांकडे जाण्यापासून ते लांब राहत असतील, काम करत नसतील, तर पक्षप्रमुखाला आदेश देणं भागच आहे. हो, तुम्हाला मंत्री केलं, ते डिपार्टमेंटचं मंत्री केलं तेवढं झालं. अरे पण जनतेमध्ये जा ना तुम्ही, जनतेत गेलं पाहिजे की नाही? पालकमंत्री म्हणून तिकडे जा तुम्ही, बोलण्यात काय चुकलं ते बरोबर आहे. सगळ्यांनी काम करावं म्हणून ते बोलले. सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. महायुती सरकारनं गेल्या वर्षीपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि या योजनेमुळे महायुती सरकार सत्तेत येण्यास मदतही झाली. या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी आता सुरू आहे. या योजनेत काही पुरुषांनी घुसखोरी केल्याचं तसंच शासकीय महिला अधिकाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आल्यानंतर लाडकी बहीण योजनेतील बोगसगिरीला चाप लावण्यासाठी सरकार आता अलर्ट मोडवर आलेलं आहे. आता सरकारनं ई-केवायसी अनिवार्य केलेली आहे. या काही नवीन गाईडलाईन्स नाहीये. ओरिजिनली सुद्धा या GR मध्ये नमूद करण्यात आलेल्या होत्या. ई-केवायसी साधारणपणे महाडीबीटी पोर्टलवर ज्या ज्या काही स्कीम्स राबवल्या जातात त्या सगळ्यांना ई-केवायसी ही प्रक्रिया फॉलो केली जात असते. साधारणपणे 91 अशा योजना आहेत ज्याच्यामध्ये ई-केवायसी हे त्या ठिकाणी रुटीन ही प्रोसिजर आहे आणि तीच लाडकी बहीणमध्ये पण आहे. ई-केवायसी मुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे, कारण त्यांचं ई-केवायसी ऑथरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे. म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्या निमित्ताने येणार आहे. तर आता लाडक्या बहिणींना ई-केवायसी बंधनकारक करण्यात आलेला आहे. अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. राज्य सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे. बोगसगिरीला चाप लावण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात येतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. पुढची बातमी पाहूयात. राज ठाकरेंची मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युती होणार अशी चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरेंनी या संभाव्य युतीबाबत सकारात्मक संकेत दिले. स्थानिक पातळीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून समन्वय ठेवा अशा सूचना उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. बैठकीच्या माध्यमातून दोन्ही पक्षाच्या आढावा बैठका घेऊन आपली तयारी पूर्ण ठेवा असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. बदलापूर, कल्याण, पश्चिम भिवंडी आणि अंबरनाथ येथील पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक संपन्न झाली आणि त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी एक प्रकारे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मनसेच्या युतीला हिरवा कंदील दिल्याची चर्चा आहे.